नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि कोणीही करू शकेल अशी पनीर चिल्ली आणि गॅरंटी आहे की ही प्रत्येकाला आवडेल. आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबा. त्यासोबतच बेल आयकॉन आहे तिथे ऑल प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी इथे पाव किलो असे पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही कोणतेही शेपचे वापरू शकतात. मला इथे क्यूब्स मिळालेले म्हणून मी हे क्यूब्स घेतलेले आहेत. तुम्ही लांबटही कापू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर त्यामध्ये आपण पनीरला लागेल तेवढं चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि यामध्येच आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत 1 चमचा. आणि मिरी पूड असते ना ती घालणार आहोत, तेही 1 चमचा. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि काही मिनिटासाठी म्हणजेच 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करून घेऊया, जेणे की पनीरची जी टेस्ट आहे ती खूपच छान होईल. आता हे आपण साईडला मॅरिनेट करून ठेवून देऊया. आणि याच्या कोटिंगसाठी मी इथे घेतला आहे 3 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे. आणि त्यात आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तेही 1 चमचा घातलात तर चांगलं छानपैकी क्रिस्पी होईल. यामध्ये लागणार एवढंच म्हणजे पिंचभर मीठ टाकणार आहोत, चिमटीभर. आणि अर्धा चमचा मिरी पूड. आता यामध्ये आपल्याला जाडसर थिकसर अशी स्लरी करायची आहे. पातळ करायची नाहीये कारण की आपल्याला हे कोटिंग द्यायचं आहे. त्यामुळे थिकसर असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर पाणी आस्ते आस्ते करून जोपर्यंत दी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आस्ते आस्ते पाणी घालून व्यवस्थित असं थिकसर बॅटर बनवून घ्या. आता तुम्ही पाहू शकता हे असं थिकसर बॅटर झालं पाहिजे. फ्लोईंग कन्सिस्टन्सी नसावं, थिकसर असं असावं. आता ही जी पनीर आहे ती आपण यामध्ये कोट करणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं आहे, या पनीरला ना थोडंसं आपण वरून असं पावडर टाकणार आहोत. कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा असेल तुमच्याकडे तर तोही अर्धा चमचा टाकला पनीरमध्ये की व्यवस्थित कोटिंग येते. म्हणून त्यावरती आपण थोडंसं असं अर्धा किंवा 1 चमचा मैदा टाकून घेऊया. आणि जर तुम्हाला तुमची पनीर चिल्ली जर क्रिस्पी बनवायची असेल तर आपण जो बॅटर आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. कोणत्याही बॅटरमध्ये तेल घातल्याने आपली जी कोटिंग आहे ती खूपच क्रिस्पी बनते. आता आपण हे जे पनीर आहे तेही मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण कोट करून व्यवस्थित हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छानसं व्यवस्थित तापलेलं गेलेलं आहे. आणि पनीर हे असे कोट करून आपण मीडियम आचेवरती व्यवस्थित सगळ्या बाजूनी फ्राय करून घेणार आहोत. या प्रोसेसला 2 ते 3 मिनिटं लागतात. जास्त वेळ लागत नाही कारण की पनीर शिजायला हे जास्त वेळ लागत नाही. म्हणून मीडियम आच ठेवून व्यवस्थित हे पनीर जितके राहतील तेवढे एका बॅचमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि उरलेले पनीर दुसऱ्या बॅचमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता टाकल्यानंतर यामध्ये काय होतं की कधी कधी पनीर आहेत ते सगळे एकत्र येऊन एकामेकाला असे स्टिक होऊन जातात. त्यामुळे आपण काय करायचंय, चमच्याची जी पाठची बाजू असते त्याने हे व्यवस्थित असं साईडला करून घ्यायचे आहेत, ज्याने हे प्रॉपरली सेपरेट होतील आणि छानपैकी सगळ्याच बाजूनी क्रिस्पी फ्राय होतील. आता हे व्यवस्थित असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे झालेले पनीरचा जो फर्स्ट बॅच आहे तो एका चाळणीत काढून तुम्ही साईडला ठेवून घ्या. आणि उरलेले जेवढे पनीरचे तुकडे आहेत तेही अशाच प्रकारे व्यवस्थित फ्राय करून घ्या. घाई करायचं नाहीये, आस्ते आस्ते फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि 2 छोटे चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही स्लरी व्यवस्थित कोटिंग होण्यासाठी आणि आपले जे सगळे सॉसेस आहेत ते व्यवस्थित थिक होण्यासाठी आपण ही स्लरी वापरली जातो.
व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून घेऊया। आता सॉसेस काही जण डायरेक्ट बनवताना टाकतात, पण मी युजुअली एका बाउलमध्ये काढून घेते जेवढे लागतील तेवढी। तर 1 टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा शेजवान सॉस घ्यायचा आहे। त्यासोबतच विनेगर घ्यायचं आहे आपल्याला 1 टीस्पून। आणि यामध्ये आपण रेड चिली सॉस जो असतो तोही 1 टीस्पून घेणार आहे। तुम्हाला जर स्पायसी जास्त आवडत असेल तर रेड चिली सॉसचं प्रमाण 2 चमचे केलात तरी चालेल। आणि त्यामध्ये 1 टीस्पून सोया सॉस घ्यायचा आहे। आता ही व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊया। मला ही प्रोसेस जी आहे ती सोपी पडते बनवताना, म्हणून मी ही प्रोसेस युजुअली वापरते। त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला करायचं आहे फायनल टॉस, त्यासाठी मी ते पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी तेल घालत आहे। तेल जसं तापेल, आता माझं युजुअली जे तापलेलं तेल होतं मी तेच वापरलं असल्यामुळे तेल हे पटकन तापलेलं आहे। त्यामध्ये 2 असे उभे चिरलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि 1 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण आणि 1 टीस्पून बारीक चिरलेली आलं हे व्यवस्थित आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती परतवून घेणार आहोत। आपल्याला हे लालसर करायचं नाहीये, पण थोडंसं काही सेकंडसाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे। आता परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालणार आहोत। जी कांद्याची पात असते त्यातला भागामधला छोटा कांदा असतो ना तो घालायचा आहे, ज्याने टेस्ट खूप छान लागते। आणि एक मोठा असा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि एक मोठा बारीक असा व्यवस्थित चिरलेला कॅप्सिकम घालायचा म्हणजे शिमला मिरची चौथ्या आकारामध्ये। आणि तेही 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता याला लागेल तेवढंच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। जास्त मीठ घालायचं नाहीये, कारण की आपल्या सॉसेसमध्येही मीठ असतं, म्हणून मिठाचं प्रमाण हे या पद्धतीमध्ये थोडं कमी वापरायचं आहे या स्टेजला। आणि मीडियम फ्लेमवरती काही सेकंडसाठी आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया। आता आपण जे सॉसेस सगळे एकत्र करून ठेवलेले ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे। यामध्ये थोडंसं 3 ते 4 चमचे मी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जितकं हवं असेल, थोडीशी पेस्ट जास्त हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही अनुसार तुमचं पाण्याचं प्रमाण आहे ते वाढवू शकतात। आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे टॉस करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी स्लरीज तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची ती यात ओतून घेऊया, ज्याने आपलं जे मिक्सचर आहे ते थोडंसं ठीक होईल। फ्लेम तुम्ही पाहू शकतात मी मीडियम टू हायच ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस अजिबात करायची नाही। आता तुम्ही पाहू शकतात आपलं जे मिश्रण आहे ते थोडं थिक झालेलं आहे। त्यानंतर यात आपण जे पनीरचे पीसेस फ्राय करून ठेवलेले ते घालून घेणार आहोत। त्या अगोदर थोडंसं असं काळी मिरी घालायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे तिखटपणासाठी हवं असेल तर। तुम्हाला जास्त तिखट हवं नसेल तर काळी मिरी नाही घातलात तरी चालेल। थोडंसं कांद्याचं पात बारीक चिरून चवीसाठी आणि व्यवस्थित परतवून घेऊया। आणि आता यामध्ये पनीरचे पीसेस जे फ्राय केलेले ते आपण घालून घेऊया। पनीरचे पीसेस घातल्यानंतर आपल्याला काही सेकंड म्हणजे 1 ते जास्त 2 मिनिटं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम ठेवून, आता या पोझिशनमध्ये आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता हे आपलं पनीर चिली रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल
तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन आहे तिथे ऑल प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजचे असे अपडेट सर्वात आधी भेटतील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. आता वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कांद्याची पात घालून घेऊया. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकतात की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.